सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश राठोड, प्रतापनगर, तांडा, सोलापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारा समाजात होळीला विशेष महत्त्व आहे। या सणाद्वारे बंजारा समाजाचे नववर्ष सुरू होते। भारतातील गोर बंजारा समाज हा सिंधू संस्कृतीचे मूळ वारस असून आजही आपल्या सांस्कृतिक परंपरा जपत आहे। बंजारा समाजात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाच्या माध्यमातून समाज एकीकरण, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक विषयांवर लैंगिकगीतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते। होळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी समाज प्रमुखांच्या उपस्थितीत सभा भरते, ज्यामध्ये गेरिया म्हणजेच होळीची जबाबदारी घेणाऱ्या तरुणांची नेमणूक होते। पहाटे तांड्याच्या पूर्व दिशेला सर्वजण एकत्र येऊन होळी पेटवतात। यावेळी नवजात बालकांसाठी धुंड विधी केला जातो। धुलीवंदनाच्या दिवशी पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार केला जातो आणि त्याच रंगांनी होळी खेळली जाते। बंजारा समाजातील स्त्रिया गाणी गाऊन आनंद व्यक्त करतात आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात। जय शिवलाल, सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। हजारो वर्षाची परंपरा असलेला हा बंजारा समाज हजारो वर्षापासून एक गाव एक होळी म्हणजे तांड्यातील नायक, हसाबी, कारभारी, डायसाळ सगळे समाजसेवक मिळून एक गेऱ्याची निवड केली जाते। तो गेऱ्या रात्रभर होळीचं नियोजन केलं जातो। आता हे जो बंजारा समाज आहे, या समाजामध्ये जवळपास 1 महिन्यापासून होळीची तयारी चालू होते। जसे की लेंगी असेल, आमचे गीत असेल, आमचे गाणी असेल, आमची संस्कृती असेल, आमचं पेहराव असेल, आमची बोली असेल, या सर्व माध्यमातून 1 महिनाभर हा होळी उत्सव चालतो। ते दिवाळीपेक्षा हा मोठा सण हा बंजारा समाजाचा आहे। त्यासाठी एक गेऱ्याची निवड केली जाते आणि 2 गेऱ्या जे असतात हे या होळीचं पेटण्याचा मान घेतात, नायक, कारभार, नसाबी मिळून। आणि तो गेऱ्या होळी जाळल्यानंतर एक पाण्याचे जे काही तांबे असतात ते पाणी तांब्या घेऊन विहिरीमध्ये टाकतो आणि विहिरीच्या इथून एक एरंडाचं झाड घेऊन तो परत येतो आणि तो आल्यानंतर मग होळी जाळली जाते। आणि ही परंपरागत असलेली बंजारा समाजाची होळी पूर्ण तांड्यातील एकही लोक घरी न राहता सर्वजण या होळीमध्ये सहभाग होतो। आणि होळी हा असा उत्सव आहे ज्याच्या घरामध्ये मुलगा होतो त्या घरामध्ये धून केला जातो। धून केले जाते म्हणजे त्या मुलाला शिकवलं जातं की शिकायचं, शिकावचं, शिके राज घडावचं। असा हा समाज लहानपणीच मुलाला शिकवण देतो की बाबा रे, तुला शिकायचं आहे, तुला क्रांती करायची। असा हा वैभवशाली समाज आज होळी निमित्त समस्या बघितलं असेल तर हजारो जनसमुदाय एकत्र जमलेला आहे। शासन जरी म्हणतो की एक गाव एक होळी करा, पण बंजारा समाज हा हजारो वर्षापासून एक तांडा एक होळी करत आलेला आहे। आणि आज होळी निमित्त परत सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। जय सेवालाल। दूध आहे आपण